नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता मानसी मुद्दामून भूमीला म्हणते की ताई, अगं मी इथे आहे ना कामासाठीच आले होते. मला भाऊजींनी कामासाठीच पाठवले. हे बघ मंगळसूत्र घ्यायला आले होते. आणि मानसी आता भूमीला मंगळसूत्र दाखवत असते. तेव्हा भूमी ते मंगळसूत्र आपल्या हातामध्ये घेते. मानसी विचारते, कसं आहे ताई? भूमी म्हणते, खूपच जास्त सुंदर आहे, एकदम सिंपल आणि स्वीट. तेव्हा मानसी म्हणत असते, हे मंगळसूत्र भाऊजींनी खास वेदांगीसाठी तयार करून घेतलंय. तेव्हा भूमी खूपच जास्त जलेस होते आणि म्हणते, ठीक आहे ना, मग मला कशाला दाखवतेस? त्या वेदांगीसाठी आहे ना, मग घेऊन जा. तेव्हा मानसी म्हणते, बघ अजूनही वेळ गेलेली नाही आहे. तुला आवडलं असेल तर सांग मलासुद्धा, हे मंगळसूत्र तुलासुद्धा भेटेल. तेव्हा भूमी मानसीकडे बघायला लागते. मानसी म्हणत असते, हो, तुला जर आवडलं असेल हे मंगळसूत्र तर सांग ना, भाऊजी तुझ्यासाठी सुद्धा असंच छान तयार करून घेतील. तेव्हा इकडे भूमी म्हणते, काय बोलतेस तू हे? मला नको हे मंगळसूत्र. आणि तसंही मला जे बनवलं आहे ना मंगळसूत्र, तेच मी घालणार आहे. तेव्हा मानसी म्हणते, ठीक आहे, घाल ते तू मंगळसूत्र. पण ताई काय झालं गं? तू असं का रिॲक्ट होतेस? तेव्हा भूमी म्हणते, काही झालेलं नाही आहे. तेव्हा मानसी म्हणत असते, ताई मी खरं सांगू का, लग्नाचा मुहूर्त जसा जवळ येतोय ना, तशी तुझी अस्वस्थता खूपच जास्त वाढत चालली आहे. पण तू कशाला स्वतःला इतका त्रास करून घेतेस? आता तूच पसंत केलं आहेस ना मुलगा, तुझ्या मर्जीने पसंत केलं आहेस आणि ओळखीचं सुद्धा आहे. मग तरीसुद्धा तुला एवढा त्रास का होतो आहे? तुझ्या चेहऱ्यावरती अजिबात आनंद का दिसत नाही आहे मला? तुझ्या जर आवडीने तू लग्न करतेस तर मग तुझ्या चेहऱ्यावरती आनंद दिसायला हवा ना? थोडासुद्धा दिसत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणत असते, मी खूप आनंदी आहे. हे बघ मी खूप खुश आहे, कळते ना तुला? आणि आता तू इथे थांबून आहे ना वेळ वाया घालवू नकोस. जा बरं, तू पण घरी जा. कामं असतील तिथे खूप. जाऊन तुलासुद्धा मदत करायला हवी आहे ना? तेव्हा इथे मानसी म्हणते, हो ताई, मी निघणारच आहे आता. तेव्हा इथे भूमी आता खूपच जास्त जेलस झालेली असते. त्यामुळे आता मानसीचं बोलणं तिला अजिबातच आवडत नसतं, तिला कडू वाटत असतं. तेव्हा इथे मानसी म्हणते, ठीक आहे ताई, मी जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, अजूनही आहे ना वेळ वाया गेलेली नाही आहे. अजूनही तुझ्याकडे वेळ आहे. आणि हे बघ ना, म्हणजे तू खुश नाही आहेस अजिबात, हे तुझ्या चेहऱ्यावरूनच मला दिसतंय. दोन विजोड जोड्या एकमेकांबरोबर लग्न करतायत. चार माणसं एकमेकांच्या आयुष्यामध्ये खेळतायत असं मला वाटतंय. आणि तसंही आकाश भाऊजी आणि ताई तुम्ही दोघांनी एकमेकांच्या मनातल्या भावना जर एकमेकांना सांगितल्या असतात तर किती बरं झालं असतं. आजचा हा दिवसच आला नसता. मला तरी वाटतंय तुमच्या दोघांचं लग्न झालं असतं. पण तुम्ही दोघांनी एकमेकांच्या मनातलं एकमेकांना सांगायला खूपच जास्त वेळ केलेला आहे. तेव्हा इथे मानसी म्हणते की ऐकायला कडू वाटेल पण हेच सत्य आहे. तर आता जात असताना मानसी म्हणत असते की भाऊजी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता मी ताईला मंगळसूत्र दाखवले आणि ताई विचित्रच वागत होती. याआधी ती तशी कधीच वागली नव्हती. म्हणजे खूपच जास्त विचित्र वागते, खूपच जास्त चिडचिड करते आणि ती अस्वस्थसुद्धा झाली आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हेच व्हायला हवं आहे. मानसी आपल्याला हेच हवं आहे, तिची इन्सिक्युरिटी वाढायला हवी आहे. ती खूप जलेस झाली तरच तिच्या मनातल्या भावना ती इथे येऊन माझ्यासमोर व्यक्त करू शकते, मला सांगू शकते. तेव्हा इथे मानसी लगेचच गप्प बसते. तेव्हा आकाश म्हणतो, मानसी काय झालं, तू अशी गप्प का बसली आहेस? तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी आपल्याला जे हवं आहे ना, अगदी तसंच व्हायला हवं आहे. पण बघा ना भाऊजी, त्यागाच्या नावाखाली जर ताईने तिच्या मनातलं तुम्हाला सांगितलंच नाही तर आपण काय करायचं? म्हणजे बघा ना, एकतर तुम्ही एका ठिकाणी सुद्धा नाही आहात. तुम्हाला बघून ताई जेलस होईल. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आहात. मग ताई कशी काय तिच्या मनातलं तुम्हाला सांगणार आहे, मला कळत नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, मानसी असं नको बोलूस ना. हे बघ, मी भूमीशिवाय दुसरा कोणाचाही विचार करू शकत नाही. भूमीशिवाय मी जगूच शकत नाही आहे. तेव्हा मानसी म्हणते, भाऊजी काळजी करू नका. हे बघा, आई योगेश्वरीचा आशीर्वाद आहे आपल्यावरती. तुम्हाला जे हवंय ना ते सगळं होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर भूमी इथे आकाशला धीर देण्याचं काम करत असते. रागिनीने आता हवालदार तावडे यांना भेटायला बोलावलेलं असतं. ती म्हणते, तुम्ही तेच हवालदार आहात ना, जे इन्स्पेक्टर माने यांच्या अंडर काम करता? तेव्हा हवालदार म्हणतात, हो मीच आहे तो. तेव्हा रागिनी म्हणते की तुम्हीच राजाराम यांच्या सांगण्यावरून भूमीला फोनसुद्धा करत असता. हे बघा, माने माझ्यासाठी काम करतात. तेव्हा तुम्ही जर आता त्यांच्या विरोधात जाऊन जर काम केलं ना, तर मी त्यांच्याजवळ बोलेन आणि तुम्हाला सस्पेंड करून टाकेन, कळलं तुम्हाला? तेव्हा हवालदार म्हणतात, नाही नाही मॅडम, असं काही करू नका. तेव्हा इथे रागिनी त्यांना हवे तेवढे पैसे देते आणि म्हणते की अजून पैसे मिळतील. पण आता पुन्हा राजाराम यांच्या सांगण्यावरून तुम्ही भूमीला काय कुणालाच कॉल करायचा नाही. सगळे कॉल तुम्ही मला करायचे, कळलं तुम्हाला?
तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी, तू माझ्या रस्त्यात खूपच जास्त आडवी येत होतीस, पण आता एकदाच तुला भानुशालीबरोबर लग्न करून आता त्याच्या घरी पाठवून देणार आहे. तेव्हा इकडे भूमी आता छान तयार झालेली असते आणि खूपच जास्त सुंदर ती दिसत असते. तेवढ्यातच तिथे आकाश येतो आणि म्हणतो, भूमी खूपच सुंदर, म्हणजे एवढं सुंदर कोणी दिसू शकतं का? तेव्हा इथे भूमी लाजायला लागते. आकाश म्हणतो, भूमी तू जेव्हा लाजतेस ना तेव्हा मला जीवच गेल्यासारखं वाटतं. तेव्हा इकडे आता आकाश मागे उभा असतो. तेव्हा भूमी मागे वळून बघते, तेव्हा तिथे कोणीही नसतं. भूमी म्हणते की इथे आकाश आला होता ना, आकाश माझ्याबरोबर बोलला की मला भास होतोय, असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर इथे वेदांगी आता खूपच जास्त सुंदर तयार झालेली असते. रागिनी येते आणि म्हणते, अरे वा, किती सुंदर दिसतेस तू, आता लवकरच तुमचं लग्न होणार आणि तू या घरची सून. तेव्हा वेदांगी म्हणते, खरंच आमचं लग्न होईल ना, मी या घरची सून होईन का? तेव्हा रागिनी म्हणते, का ग असं का विचारतेस? तेव्हा वेदांगी म्हणते, नाही, आकाशने असं प्लॅनिंग केलंय ना, कालच बघितलं ना भूमी किती जलेस झाली होती, आणि ती जर अशीच इन्सिक्युअर आणि जलेस झाली ना तर ती लगेच धावत पळत येईल आणि आपल्या मनातल्या भावना ती आकाशला सांगून टाकेल. मग आकाश तर काय माझ्याशी लग्न नाहीच करणार ना. तेव्हा रागिनी म्हणते, असं काही होणार नाही आहे. अगं दोन्ही लग्न सेम मुहूर्तावरती आहेत. आता इथे तुझं लग्न सुरू झालं का तिकडे भूमीचं लग्न होईल. आणि तसंही आता गौरीपूजनाला सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतरला लगेचच लग्नाच्या विधी सुरू होतील आणि तू आकाशची बायको होशील आणि या घरची सून. तेव्हा इकडे आता भूमीसुद्धा गौरीपूजनासाठी बसलेली असते. तेव्हा तिथे आकाश तिच्या शेजारी बसलेला असतो आणि तो म्हणतो की भूमी, तू सगळ्या पूजा किती मनभावे करत असतेस ना गं. म्हणजे बघ ना, कुठलंही काम तू अर्धवट ठेवत नाही, सगळी कामं तू नीट करत असतेस. मग तू लग्न का त्या भानुशाली बरोबर करतेस? भूमी, तू लग्न करतेस पण तू खुश आहेस ना, असा आकाश तिला पुन्हा विचारतो. तेव्हा भूमी त्याच्याकडे बघते तर आकाश तिथे नसतोच. तिला सतत आकाशचे फक्त भास होत असतात. तेव्हा इथे भूमी आता खूपच जास्त आश्चर्यचकित झालेली असते की तिला असं का होतंय, सगळीकडे तिला आकाशच का दिसतोय. त्यानंतर इथे भूमीच्या घरीसुद्धा आता गुरुजी आलेले असतात. ते सगळे हवनाची वगैरे तयारी करून घेत असतात. तेव्हा तिथे निलंबरी आता जे जे गुरुजींना हवं असतं ते सगळं आणून देत असते. तेव्हा निलंबरी म्हणत असते की गुरुजी सांगा, हां मलाच सगळी कामं सांगा, तुम्हाला जे जे काही हवं आहे ना ते सगळं मलाच सांगा, कारण घरामध्ये दुसरं काम करणारं कुणीच नाही आहे ना, मी एकटीच आहे घरातली कामं करायला. तेव्हा तुम्हाला जे जे काही हवं आहे ते मला सगळं सांगा, मी आणेन. तेव्हा इथे आता मानसी आणि आकाश दोघं जण भूमीची वाट बघत असतात, कारण त्यांनी जो प्लॅन केलेला असतो तो आता वर्क होतोय की नाही हे त्यांना बघायचं असतं. तर इथे आता टी व्हीवरती आकाशच्या घरी जे लग्न होणार आहे ते इथे सगळेजण भूमीच्या घरी बघणार असतात, तिथे ते दिसणार असतं. आणि आता भूमीचं लग्न जे पार पडणार असतं ते महाजनांच्या इथे दिसणार असतं, कारण तशी सोय करून ठेवलेली असते. कारण दोन्ही लग्न सोबत असल्यामुळे एकमेकांच्या लग्नामध्ये सामील होता येत नसतं आणि म्हणूनच एका ठिकाणी ते लग्न ठरलेलं असतं. त्यानंतर इथे निलंबरी काम करत बसलेली असते. तेवढ्यातच तिथे भानुशाली तयार होऊन आलेले असतात. तेव्हा इथे निलंबरी त्यांना जरा ॲटिट्यूडच देत असते. तेव्हा इथे आता निलंबरी म्हणत असते की सगळी कामं मलाच करायला लागत आहेत. तेवढ्यातच भानुशाली तिथे येतात आणि माधव काकांना म्हणत असतात, काय मग तुम्ही सकाळच्या तुमच्या गोळ्या औषधं घेतल्यात का? तेव्हा माधव काका म्हणतात, तुम्हाला माझी काळजी करायची काहीच कारण नाही आहे. माझी काळजी घेण्यासाठी माझी मुलगी आहे आणि माझा मुलगासुद्धा आहे, कळते तुम्हाला? तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात की हे बघा सासरे बुवा, तुम्ही आता बोलताना जरा विचार करून बोला, कारण मी तुमचा होणारा जावई आहे आणि आता जावई होणार सुद्धा आहे. तेव्हा इकडे माधव काका म्हणत असतात, एक नंबरचा फसवणारा माणूस आहेस तू, खोटारडा माणूस आहेस. मला जर माझ्या मुलीच्या तब्येतीची काळजी नसती ना तर सगळं सत्य सांगितलं असतं तुझं तिला आणि तुझ्याबरोबर लग्नसुद्धा करू दिलं नसतं, कळतेस का तुला? तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतात, हे बघा सासरे बुवा, तुम्ही जरा आता हळू बोला, कारण माझी होणारी बायको आता बाहेर आली तयार होऊन, तुमची मुलगी, तिने जर ऐकलं ना तर तिला खूप मोठा धक्का बसेल. तेव्हा इथे भूमी आता छान आणि सुंदर अशी तयार होऊन आलेली असते. तेव्हा इथे आल्यानंतर तिला आकाशबरोबर घालवलेले सगळे क्षण आता आठवत असतात. त्या दोघांनी एकत्र इथे चिंचा बोरं खाल्लेली असतात. त्याच्यानंतरला दोघांनी बर्फाचा गोळासुद्धा खाल्लेला असतो आणि त्याचबरोबर एकदा आकाशने भूमीला विचारलेलं असतं की भूमी, तुझं माझं आणि सायकलचं असं काय नातं आहे गं, कोण आहोत आपण एकमेकांचे? तेव्हा इथे भूमी आकाशचं बोलणं ऐकतच बसलेले असते. तर इथे आता लग्नाचा चुडा जेव्हा भरलेला असतो तेव्हा आकाशने जो दिलेला असतो गुरुजींच्या हातामध्ये, तोच चुडा आता भूमीच्या हातात गेलेला असतो. तेव्हा इथे आकाशला फार आनंद झालेला असतो. तेव्हा इकडे आता निलंबरी भूमीला मंडपापर्यंत घेऊन जायला आलेली असते, जिथे हवनाची तयारी केलेली असते.
सर्व लग्नाची तयारी गुरुजींनी करून ठेवलेली असते. तेव्हा येत असताना भूमीचं लक्ष आता टी व्हीकडे जातं. तेव्हा ती म्हणते, प्रशांत तू हे काय करतोयस? तेव्हा प्रशांत म्हणत असतो की ताई, अगं तिकडे सुद्धा लग्न आहे आणि इकडे सुद्धा लग्न आहे. दोन्ही घरं आपलेच आहेत ना आणि दोन्ही ठिकाणी एकाच मुहूर्तावरती लग्न आहे. त्याच्यामुळे आता आपण त्यांच्या लग्नामध्ये सामील होऊ शकत नाही आणि ते आपल्या इथे येऊ शकत नाही आहेत. तेव्हा आपण एक काम करूया, आपण इथूनच त्यांचं लग्न बघूया आणि त्यांच्यावरती आता फुलांचा वर्षाव करूया. तेव्हा इकडे भूमी बघत असते तर तिथे वेदांगी तयार होऊन आलेली असते. तेव्हा वेदांगीला आणि आकाशला एकत्र बघून भूमीला खूपच जास्त त्रास होत असतो. भूमी म्हणत असते की वेदांगी तिथे आली म्हणजे ती आता आकाश बरोबर लग्न करणार. तेव्हा नीलांबरी म्हणत असते, अहो या आता भूमीला घेऊन जायचं आहे ना तिथे मंडपापर्यंत. तेव्हा इथे आता आकाशसुद्धा भूमीकडे बघत असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो की चला, मला जे हवं होतं तेच होते. भूमी खूपच जास्त अस्वस्थ झाली आम्हाला दोघांना एकत्र बघून. तेव्हा इथे आता भूमी बघत असते तर तिथे आकाश आणि वेदांगी उभे राहिलेले असतात. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी जर इन्सिक्युअर झाली, जेलेस झाली तरच ती तिच्या मनातली गोष्ट मला सांगू शकते. आई योगेश्वरी काहीतरी कर, भूमीला माझ्यावरच्या प्रेमाची जाणीव होऊ दे आणि तिने इथे येऊ दे लवकरात लवकर. तेव्हा इथे आकाश आता आई योगेश्वरीकडे मागणं मागत असतो. आकाश म्हणतो की आई योगेश्वरी, तुझा आशीर्वाद नेहमीच आमच्या डोक्यावरती राहिलेला आहे, आता सुद्धा भूमीवरती तुझा आशीर्वाद राहू दे. तेव्हा इथे भूमीला आठवत असतं, आकाश तिला विचारत असतो की तू खुश आहेस ना, तू खुश आहेस ना. तेव्हा भूमी जोरात ओरडते, म्हणते आकाश नाही, मी खुश नाही आहे. तेव्हा इथे भूमी आता येते आणि स्क्रीनजवळ उभी राहून म्हणते की आकाश तू ऐकतोयस ना, हे बघ मी खुश नाही आहे, मी येते तुझ्याकडे आकाश, मी येते. तेव्हा मानसीला आणि आकाशला खूपच जास्त आनंद होतो. तेव्हा आकाशला तर आनंद झालेला असतो पण वेदांगीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. तेव्हा इथे आकाश तिच्याकडे बघतो आणि दुःखी होतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, मानसी म्हणत असते, भाऊजी शेवटीला तुम्हाला जे हवं होतं, आपल्याला जे हवं होतं अगदी तसंच घडतंय. तेव्हा आकाश म्हणतो की मानसी, जोपर्यंत भूमी येथे येत नाही आणि जोपर्यंत माझ्यावरच्या प्रेमाची कबुली देत नाही तोपर्यंत हे लग्न आता थांबणार नाही आहे. तेव्हा इथे आकाश आता वेदांगीच्या डोक्यामध्ये हार घालायला जाणार. तेवढ्यातच तिथे भूमी आहे, त्याने म्हणते, थांब आकाश थांब, हे लग्न करू नकोस, प्लीज हे लग्न थांबव. तेव्हा इथे भूमी म्हणते की आकाश, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, आय लव्ह यू आकाश. असं म्हणाल्यानंतर वेदांगीच्या हातातून लगेचच हार खाली पडतो आणि आकाशसुद्धा मंडप सोडून आता भूमीकडे लगेच येतो.